आणि कोट्यावधी रुपयाच्या जमिनी तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये घेतल्या. जिथं विमानतळ होणार होतं तिथं तोंडाला जमीन घेतली आणि मागच्या बाजूला घेतली आणि मग परत लोकांच्यात गेले की विमानतळ होऊन देणार नाही. लोकांच्यात गेले की म्हणायचं खाजगीत म्हणायचं कुठपर्यंत आलं विमानतळाचं काम. चालूच कोरेगावला गेले की सांगायचं विमानतळ होणार रक्त सांडलं तरी चालेल, विमानतळ तिकडे कनेरसरला न्या. आणि कनेरसरला गेले की म्हणायचं इथं उद्योगधंदे झाले पाहिजे, तिथं विमानतळ होऊन देणार नाही, तिकडच चालूच कोरेगावला न्या. आणि एका दिवशी दोन्ही बातम्या आल्या, लोकांना कळ आलेला पाडे गेलं विमानतळ. मंडळी एक जर आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं तर 1.25 लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध होतात. आज या तालुक्यातल्या 1.25 लाख बेकार मुलांच्या नोकऱ्या तुमच्यामुळे गेल्या. आणि सांगायला लागले की यांच्यामुळे विमानतळ गेलं. आता ते म्हणतात नाही टेक्निकल प्रॉब्लेम होता, माझा नाही. मंडळी चाकणला विमानतळ होणार होतं. एअर अथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितलं की आमची विमानं तिथे येतात, उद्या हवेमध्ये जर एकमेकाच्या टक्कर झाली तर म्हणून चाकणचं काढलं चांदूस कोरेगावला. चांदूस कोरेगावचं विमान हे फिजिबल होतं, रिपोर्ट तशा पद्धतीचा होता. पण लोकांनी आंदोलन केले, हे महाराज त्यांच्या मागे उभे राहिले. आम्ही म्हटलं वाद नको. धामणेच्या परिसरामध्ये जी जागा आहे बाहेरच्या खाजगी लोकांनी घेतली आणि मग त्या परिसरात विमानतळ होतं काय त्याचं सर्वेक्षण केलं. दुर्दैवानं त्या ठिकाणी विमानतळ होत नव्हतं आणि त्याचा जो रिपोर्ट आहे तो घेऊन हे गावभर येतात. बघा टेक्निकल कारणामुळे विमानतळ होत नव्हतं. पण चांदूस कोरेगावचं काय, कनेरसरला SEZच्या जाग्यामध्ये विमानतळ होतं त्याचं काय, ते का लोकांना सांगत नाही. मी आज जाहीरपणाने सांगतो खेड तालुक्यातलं विमानतळ जायला केवळ आढळराव आणि आढळराव जबाबदार आहेत. त्यांच्यामुळे विमानतळ गेलं आणि खेड तालुक्यातल्या जनतेला आज रोजगारापासून वंचित ठेवण्याचं काम केलं, विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलं. स्वतःच दमण्याचा विकास केला नाही. परंतु आमच्या नशिबाने या ठिकाणी काही गोष्टी होत होत्या, येत होत्या, त्या तुम्ही होऊ दिल्या नाहीत. आणि म्हणून 15 वर्षामध्ये तालुक्याच्या जनतेचा काडीचा सुद्धा फायदा यांचा तालुक्याच्या जनतेला झाला नाही. मगाशी बांधलांनी सांगितलं, आज ते एकदम मोकळ्यापणाने खरं बोलून गेले की नुसती भांडणं, याचं त्याला सांगायचं त्याचं त्याला सांगायचं. मला तर एक दिवस आम्ही गणपतीच्या कालखंडामध्ये बरोबर होतो. आज त्याला इथल्या तालुक्यातल्या आमदारांनी काही आरत्या केल्या आणि नंतर हे आले. मी म्हटलं काय तुमचं पटत नाही का काय, काय म्हणले त्यांचं खरं नाही. कदाचित म्हणले तुम्ही आमच्याकडे दिले ते तिकडे जातील. म्हणलं दादा एकदा बाहेर पडले भास झालं, घरी बसेल पण तुमच्याकडे परत येणार नाही. आता पुढच्याचं काय होणार आहे मला माहित नाही, परंतु दादाची जी सवय त्या बाबाला आपलं पाठवायचं. कोणाचा सुखाचा कार्यक्रम असो दुःखाचा, खासदार साहेबांच्या वतीनं. खासदार साहेब कुठं अमेरिकेमध्ये, खासदार साहेब कुठं दिल्लीमध्ये. आणि येतात कधी इकडं. अगदी एक दिवसाची गोष्ट तुम्हाला सांगतो. एका दशक्रियेच्या निमित्तानं बाबांनी सांगितलं की खासदार साहेब दिल्लीला आहेत आणि खासदार साहेब चाकणमध्ये होते. मी चिंतोशिवाय चाकणमध्ये आले. ते म्हणजे आत्ताच खासदार गेले. लोकांना किती बनवायचं त्याला. मला सांगा प्रत्येकाच्या घरामध्ये काही असे प्रसंग घडले तर आपल्याला वाटतं ना की ज्या नेत्यावर आपण मनापासून प्रेम केलं तो आला पाहिजे. एकदा तरी सुखाला दुःखाला सगळ्यांनी आपलं उठलं की पहिल्या नेत्यावर खासदार आढळराव. किती लोकांच्या लग्नाला आला सांगा बरं. इथं बसलेल्या लय लोकांनी पत्रिकेत नावं टाकली, लय लोकांनी टाकली. एखादी तरी सांगावं की माझ्या पोराच्या लग्नाला खासदाराला, पोरीच्या लग्नाला आलाच नाही. आपल्याला काय झालं कळतच नाही. त्याचं नाव टाकल्याशिवाय आपलाही दिवस जात. एकदा त्यांच्या वतीनं तेच तालुक्याच्या आमदारांनी धरलं. त्यांच्या वतीनं तर एवढी कल्पनेच्या पलीकडे सगळ्या भाग वाटून दिले. 7 मतदारसंघात 7 आहेत. त्यांनी आपलं सांगायचं यांच्या वतीनं यांचाही पत्ता नाही, यांचाही पत्ता नाही. तालुक्याची जनता मात्र विकासापासून वंचित आहे. मावळ्यातल्या लोकांनी सांगावं 10 वर्षात माझ्या आमदारकीच्या कालखंडामध्ये त्याच्या अगोदर आणि आत्ता सुद्धा मंडळी किती ठिकाणी मावळात आलोय ना. तुम्ही म्हणाल त्यावेळेला मी मावळात आलोय. तरी बांधल त्याला सांगतात तुम्ही शिवसेनेत का राहता. आता कुठल्या पक्षाचे तेच त्याला मला कळलं नाही. बांधल सांगत होते म्हणून मला कळलं की हा बाबा इथून मागे कुठल्या पक्षाचे अक्षय तेच मला कळत नाही. तर अक्षय तिच्या मुहूर्तावर आपण त्याला राज्याभिषेक करून टाकू. लोकांच्या सुखात नाही, लोकांच्या दुःखात नाही आणि मग विकासाचं काम नाही.
असा माणूस आपल्याला खासदार पाहिजे का? आता अमोल कोल्हेच्या बाबतीत माझ्या अगोदर जे जे काही जसं दिसतात कसे, बोलतात कसे, राजाची भूमिका काय, सगळं तुम्हाला मानलांनी सांगितलं. आता मी त्याच्यात जात नाही. पण आपल्याला माहिती आहे, एकदा आपण चोरी ठरवायला गेलो, मुलाला मुलगी पसंत पडली, मुलीला मुलगा पसंत पडला की सोयरी नक्की करतो. आता पवार साहेबांनी लग्न ठरवले, तुम्ही आम्ही काय विशेष नाही. आता पवार साहेबांनी ठरवले की हा नवरदेव, आम्हाला काय आम्ही आपलं मागवू भाई अशोक बाप्पू आम्ही बांधणाला उभीच वाटतं. त्यांनी आमच्याकरता हा म्हणले नाही, आमच्याकरता हा म्हणले नाही. बांधण तसं नाही. मला माहिती आहे की पवार साहेब यांचा शब्द अंतिम आहे. मी शेवटपर्यंत सांगत होतो की शेवटी निर्णय पवार साहेब घेणार आहेत. ते खूप विचार करून निर्णय घेतात. आता पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं, माझी ना अमोल कोल्हेची काही त्याच्या अगोदर ओळख नव्हती, संबंध नव्हतं, येणं जाणं काही नव्हतं. पवार साहेबांनी सांगितलं उमेदवार, त्या दिवसापासून आम्ही अमोल कोल्हेचं काम करायला सुरुवात केली. आम्ही पक्षाला मानणारी मंडळी आहोत. पवार साहेबांचा आदेश हा आमच्या दृष्टीने शिरसावंत असतो आणि म्हणून कामात. आता बांधलांनी सांगितलं, बांधलांनी सांगितलं हे मालिकेमध्ये काम करतात मंडळी. काम कसं आहे? सोहळ्याने धर्मवीर संभाजी महाराजांची भूमिका कोणी करावी तर ती फक्त डॉक्टर अमोल कोल्हे यांनी करावी. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करावी तर ती डॉक्टर अमोल कोल्हे यांनी करावी. असं राजगुंड व्यक्तिमत्व. आता त्यांच्या व्यक्तिमत्वाला बोलून आहे, आवाजातली धार तुम्हाला माहिती आहे, संवाद व्यक्ताला माहिती आहे. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला माहिती की राजाची भूमिका इथे घोडे बसावं लागतं का नाही लागत? उत्तम घोडेस्वारी ते करतात. लहानपणी वडिला आजोबाच्या बैलगाडीच्या मागे पडणारा माणूस, आणि त्यांनी सांगितलं की मी खासदार झालं की बैलगाडी सुरू करणार आणि त्याच्या पुढे घोडी माझी असणार. हे घोडीवर बसू शकतात, हे घोडीवर. त्यांची काय अवस्था असेल सांगा तुम्ही मला. हा, कधी लग्नाला बसले असतील तेवढे, ते बसले का नाही मला माहित नाही, पण आयुष्यात नाही. आमचा माणूस आजही चित्रीकरणाच्या निमित्ताने घोडीवर घोडीस्वारी करतात. आता उमेशला माहिती आहे सगळं बाबा, लग्नाला हजर ते. घोडेस्वारी करतात. आज वाड्यातल्या मंडळीने मला सांगा, आपली वाड्याची यात्रा झाली, मजा आली का? आली का मजा? आवाजची झाली, वाड्याची झाली, मजा आली. पण बैलगाड्या असल्या वाड्यात उभं राहायची जागा असते का? असती? अरे हे पुढारी 2 दिवस भेटतच नाही आपल्याला. एवढे बैलगाड्याची आनंद ही सगळी मंडळी घेतात. कर्द्यामध्ये घेतो, चासमध्ये घेतो, बैलगाड्याचा आनंद. आज माझ्या गावचे मागच्या 14-15 फेब्रुवारी यात्रा झाली, माणसंच नाही. जेव्हा बैलगाड्या होते तेव्हा 2-2 हजार लोक त्या ठिकाणी यायचे. आता माणसंच येत नाही, बैलगाडी नाही. 15 वर्ष सांगितलं बैलगाडी सुरू झाली नाही तर राजीनामा देईल. 15 वर्षांनी एकदाही दिला नाही. बैलगाडी तर काही सुरूच झाली नाही. हा, आता करतील याची गॅरंटी नाही, कारण आता परत काय खासदार होणार नाही ना? नक्की ठरलंय का मंडळी? बिचाराला उभीत फिरून फिरून दमायचं आणि आपला सकाळपासून उठलोय, चला इकडं चला तिकडं, चाकलला चला, वाड्याला चला, आणि तुम्ही मात्र गंमत उभी करायची. विलास लांडेची केली, देवदत्त निकमांची केली, आता यांची करू नका एवढीच विनंती. हा, नाही तर आमच्या तोंडावर सगळे एकदम ओके, नंतर कार्यक्रम ओके. ते माझ्या वेळेला तर एकदम ओके करून टाकला काय पिशवी. गपचूप काही पिशवी घेऊन जात होते, कोणतंच देत नव्हते. मग ते तुमचाही कार्यक्रम ओके झाला. गावात रोकड्या नाही, रस्ता नाही, कधी बियाणं नाही, सुखात नाही, दुःखात नाही, एकदम ओके कार्यक्रम झाला. आता माझी एवढीच हात जोडून विनंती राहणार आहे, साक्षात खरा इतिहास संभाजी महाराजांचा. आतापर्यंत संभाजी महाराजांना काय ते दारुडे होते, बदफैली होते, अशा प्रकारची आपल्याला दाखवलं होतं. आता खरा इतिहास संभाजी काय होता हा तुमच्या समोर आणण्याचं काम केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी 3 पुस्तकं लिहिली. त्यांना संस्कृतची उत्तम जाण होती.
संभाजी महाराज लढवय्ये होत्या, हे सगळ्या त्यांच्या भूमिकेमधनं आलेले आहे आणि म्हणून संभाजीला न्याय दिला, छत्रपती शिवाजी महाराजांना न्याय दिला. छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज तुमची माझी अस्मिता. आणि वाड्याला तर इतिहास आहे. जिजाऊ मासाहेब लांडगेवाडीमध्ये थांबलेले आहेत. आहे ना मंडळी, लांडगेवाडीची मंडळीला माहिती, मला आवर्जून सांगितलं होतं लांडगेवाडीची मंडळी आहे ना. जिजाऊ मासाहेब त्या ठिकाणी त्या झाडाखाली थांबल्या होत्या, तिथं पाळणा टांगला होता आणि शिवनेरीवरनं इकडं पुण्याला चालल्या होत्या का पुण्यावरनं शिवनेरी चालल्या होत्या. हा जाण्या येण्याचा मार्ग आहे. छत्रपतीच्या टापाने जिजाऊ मासाहेबांच्या परस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीमध्ये माझी आपल्या सगळ्याला विनंती राहणार आहे की डॉक्टर अमोल कोल्हे तरुण आहे, जिगरबाज आहे, एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची. आज तुम्हाला सांगा, MBBS झालेला माणूस आहे, 10वीला पहिले, 12वीला पहिले, MBBS मध्ये सतत 3 वर्ष डिस्टिंक्शन मध्ये आले. चांगली प्रॅक्टिस करता आली असती तरी सुद्धा त्या प्रॅक्टिसवर लात मारली आणि स्वतःचा छंद आहे. मग अभिनयाच्या क्षेत्रामध्ये असतील त्या सुद्धा भूमिका, ऐतिहासिक भूमिका केल्या. तुम्हाला माहिती, नट अनेक होतात, कमर्शियल असतात, त्यांना काय ऐतिहासिक भूमिका करण्याला पैसे मिळत नाही जास्त मंडळी. पण आपला छंद आहे, तो जोपासण्याचं काम त्यांनी केलं. आज घराघरामध्ये अमोल कोल्हे आहेत का नाही. 15 वर्ष निवडून दिल्यानंतर सुद्धा आमच्या घरात पहापट्ट्या आला नाही, पण रोज संध्याकाळी 9 TV ऑन केला, अमोल कोल्हे आमच्या घरात आहे का नाही. नाही चुकलं तर 11:30ला आहे, सकाळी दिवसा आहे, रोज अमोल कोल्हेचं दोष नाही. नाही, मी आता आम्ही चाकणमध्ये होतो, मी जिथं जिथं त्यांना घेऊन जातो, बाया बापड्या सेट येतात, फोटो काढतात, सेल्फी काढतात. इथं सुद्धा सगळ्या आमच्या बहिणी आवर्जून आल्या होत्या. खरा संभाजी महाराज कसा दिसतोय तो बघायला आपल्या सगळ्यांना त्यांचं त्या निमित्तानं दर्शन झालं. तरी सुद्धा ते म्हणतात की मी सारा एका शेतकरी कुटुंबातला माणूस आहे. राजे राजे होते, मी फक्त त्यांची भूमिका केलेली आहे आणि स्वतःला कुठलाही गर्व त्यांनी आतापर्यंत होऊन दिला नाही. असे डॉक्टर अमोल कोल्हे हे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. माझी विनंती एवढीच आहे की 29 तारखेला 29 एप्रिलला आपल्याकडे मतदान आहे. यावेळेला मतपत्रिकेवर त्यांचा फोटो बी येणार आहे आणि घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं की शेजारचं एक मशीन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान दिले ते त्यात कळणार आहे. ते बघा, PTM मशीन म्हणतात त्याला. त्याच्यात कळणार आहे की आपण दिलेलं मतदान त्याच चिन्हावर गेलंय का. आणि मग ते मशीन बंद होणार आहे. फक्त 1 मिनिट थांबायचं, बटन दाबलं घेऊन असं आपण दाबलेलं बटन योग्य आहे का तेवढं बघायचं. आणि अमोल कोल्हेंना आपलं मतदान झालं की आपलं काम संपलं. पुढचं काम ते आता सांगतील की मी निवडून आल्यानंतर काय करणार आहे, कारण त्याला निवडून दिल्यानंतर त्यांनी सांगायचं काय करणार आहे. मागच्याने काय केलं नाही हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काय केलं नाही ते सांगितलं. आणि आमचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होतं, अजितदादा पवार असतील, पवारसाहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयातून तालुक्याचा कसा विकास केले सांगण्याचं काम मी केलं. आता काही क्षणामध्ये अमोल कोल्हे या ठिकाणी आपल्या भाषणामधनं भविष्यामध्ये तुमच्याकरता काय करणार ते सांगणार आहेत. माझी फक्त विनंती राहणार आहे की अमोल कोल्हेचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून येत्या 29 एप्रिल रोजी त्यांना विजयी करा. त्यांची खूण आहे घड्याळ घड्याळ घड्याळ. धन्यवाद. धन्यवाद अण्णा. आणि आता यानंतर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया